मला यटकळ वटकळवानी बोलत आहेत का? हा, लक्षात घ्या. ते असे खडे असल्यावरच याची ते पंढरपुरातलं. जरा हिशोबात राहा. जराशे पैसे आले अशी जीभ लांबू देऊ जा नका. विठाला विठाला आम्हाला न पोत टाकलं न सांगितलं मालक शनिवारचा दिवस आहे, भाऊनी चाराने देऊन टाका. माणिक भाऊ म्हणलं ते हे पुढच्या बाजाराला देईन. आम्हालाच होतं ते. म्हणजे ते गावकरी बी ते पोतं टाकणार बी आमच्या गावचं ना, आम्हाला आमच्याच गावचं होतं. भाव कितलं होतं माया. आता मी इतका रगील म्हणलं, ते किती रगील असेल विचार करा ना. त्यानं काय नाही त्या खसखशीच्या पोत्यामधून नाना दाभण टोचलं. दाभण पोतं शिवायचं, दाभण टोचलं. थैली टाकली बैलगाडीत. गिरगावला आली ती बैलगाडी. घरी आल्यावर गाड्याला म्हणलं, ए भावश्या, पोता उचलून दुकानात टाक. ते म्हणला काटाचे, रिकामा काटाचे. आणि याच्यात खसखस कुठे? मध आता असेल ना, रिकामा आहे. गिरगाव पासून शेलू लोक बॅटऱ्या लावू लावू पाहिलं, एक दाना नाही दिसला खसखशीचा वाट्याला. रस्त्यानं दिसली नाही, पोत्यात थांबली नाही. नाना तिचंच तर नाव लक्ष्मी. येती का वाहन, जाती का वा, काय मेळ नाही. ज्याचं नशीब मोठं आहे का त्याच्याकडे येते, आणि ज्याचं नशीब हिवराच्या झाडाखाली झोपलं त्याच्या उशाची निघून जाती. फक्त नशीब पाहिजे. कुत्री विमानात बसायले हो. परवा दिवशी एक आमचे महाराज याला गेलते, त्यानं सप्ताह ठेवलाय म्हणे तिकडं. तर ते तिथलं ते ठिकाण पाहायला विमानानं गेले. तर ते म्हणले, वाळू महाराज विमानात बसलो राव. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून सांगितलं विमानात बसलो. म्हणलं येडपट आहेत का काय महाराज. परत दिवशी आमचा मित्र मलेशियात गेलता. येताना कुत्रं घेऊन आला 1,18,000. मग ते कुत्रं का पाय पाय थोडंच आलं, तिकीट काढून आणलं ते. मग कुत्रे विमानात बसायले. तू तर ज्ञानोबर आहे, तुकोबरायचा वार करीस ना, विमानात तयार करायला पाहिजे तो. विठाला विठाला नशिबाचा झोला आहे तो. झोला नावाचं गाव नाही, नशिबाचा झोला आहे तो. त्याचं काय विषय असो. ही चंद्रसेना नावाची पवित्र स्त्री. अमृत गरुडाला प्राप्त आलं, झालं धरता नाही आलं, टिकिता नाही आलं. 2 बायकाच्या कुरबुरीत एका बाईला अमृत प्राप्त झालं. ती सरपंच माय होती कद्रू. तिला आणून दिलं, पण कुठं टिकिता आलं तिला. नाना गेलं ते उडून. 2 लोकांची यादी पुढची ऐका. राक्षसाईला स्वतःच्या कर्तृत्वानं अमृत मिळालं. राक्षसाईला स्वतःच्या कर्तृत्वानं अमृत मिळालं, कारण वाटणीत त्याच्या बाजूला आलती. पण आकलीचे कांदे गुम झाले, येडे रंगारंगाच पाणी पेले, अमृत नाही, टिकिता नाही आलं. चला, बुद्धीच्या बळावर पंढरपुरातल्या मालकानं बुद्धीच्या बळावर देवायला अमृत दिलं. आणि त्या बुद्धीचं बळ वापरत असताना पंढरपुरातल्या मालकाला खोटी बाई व्हावं लागलं. तिचं नाव मोहिनी. मोहिनी. मग या मोहिनीकडे देव पाहिले ना, अमृत प्याचं सोडूनच दिलं. एक देव तर इतक्या येड्यावानी करू लागलं. पंढरपुरातले मालक म्हणले, मोकाट्यान बस नाही झिपऱ्या, मी वरून बाई आहे ना आतून भो आहे. आणि काय नादी लागला तू. आणि तितक्या नादी लागल्या वालखिल्ले जन्माला आले. वालखिल्ले, इतकं विचित्र काम. 4 दाढ्या होत्या नाना त्याला, 4. 8 डोळे होते. इचकलन ते. खोटी बाई पाहिल्या आणि खरी बाई पाहिल्या. खोटीच होती ती मोहिनी, ती का खरी होती का? नाही टिकीत आलं अमृत. राक्षसाचे राजा बळी सात्विक आणि सदाचारी विचाराचा राजा हो, पुण्यवान राजा. अहो, ज्याचा दरुजा सांभाळायला पंढरपुरातला मालक 5,000 वर्ष थांबला वॉचमन होऊन, दत्त चोपदारी करीत असे. हो, 5,000 वर्ष दरुजा सांभाळला बळीचा, पण नाही अमृत टिकीत आलं. अमृत टिकवायची ताकद महाराष्ट्रात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकाच देशात एक बाई जन्माला आली, भारतात. तिचं नाव चंद्रसेना. आणि तिनं अमृत आपलंसं केलं. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय, अमृत आपलंसं केलं. अमृत
ठेवलं कुठं? स्वतःच्या नजर कैदेत. वाढवा जरसा कडक करा. स्वतःच्या नजर कैदेत अमृत ठेवलं. एके दिवशी तुळशीच्या प्रांगणामध्ये बसली. रात्र शारदीय पौर्णिमेची होती. त्या पौर्णिमेच्या रात्री तिला प्रत्यक्ष चंद्र बोलत होता. तिच्या लक्षात आलं चंद्र आपल्याकडे कशा करता आलाय. चंद्राला फक्त वर्षात एकदाच अमृत प्राप्त होते आणि ते प्राप्त झालेलं अमृत आपल्याला वर्षात एकदाच देतो. ती कोजागृती पौर्णिमा. हो, आणि यांच्याकडचं अमृत बाकीचं चंद्राचं उरलेलं चांदण्यांना. चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरान ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. मला कविता होती ती. त्याच्या मागचे 2 श्लोक पुराणात फार गोड आले, पण बस झालं इतक्या समाधान माना. ते कुठं लक्षात राहणार आहेत. बघ पुन्हा इतरी जास्त अमृत कुठून प्राप्त करावा म्हणून चंद्रसेनेच्या दारात चंद्र आहे. पण चंद्रसेनेनं सांगितलं, चंद्रा लक्षात आलं जिथं गुळ असतो तिथं मुंग्या येत असतात. माझ्या लक्षात आलं आतापर्यंत तुला मी दिसले नाही, माझ्याकडे आले. लक्षात ठेव, अमृत कपाळाच्या मालकासाठी आणलंय. अमृत कपाळाच्या मालकासाठी आणलंय. वितरक्त आयऱ्या गैऱ्यांना अमृत प्राप्त होणार नाही, निघून जा. यान फुसकी सोडीन सूर्याला लावून दिलं. लालावीत चालू आहे सध्या जास्त. भगवान सूर्यनारायणाने स्तुती केली. माता चंद्रसेने अमृत आहे तुझ्याकडं. हो मला माहित आहे. तुमच्यात एका संध्याकाळच्या पतीनं तुला सांगितलं असेल. हा दिनपती आहे, हा निशापती. दिनपती म्हणजे सूर्य, निशापती म्हणजे चंद्र. माहित आहे तुम्हाला. पण लक्षात ठेव, चंद्र सूर्य जोपर्यंत पृथ्वीवर तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे, जोपर्यंत तुम्हा दोघांचं पृथ्वीवर अस्तित्व आहे, तोपर्यंत हिच्या कपाळावरच कुंकू पुसायची ताकद जगातल्या कुठल्याच शक्तीत नाही. सामान्य बाई असेल ना ती, सामान्य बाई असेल चंद्रसेना, तोपर्यंत माझं कुंकू पुसायची ताकद कोणातच नाही. मी त्या दिवशी इंजेगावच्या मारुतीपाशी याच्या पुढचा एक प्रसंग सांगितला होता. तिचे मालक तसे शक्यतो नालायक होते, पण बाई पतिव्रता होती. नाही, पतिव्रतेच्या पुढची 34 नायकी पैकी एक होती. पुन्हा नंतर इचकितान. तो आताच म्हणला पतिव्रतेपेक्षा त्या श्रेष्ठ, तर ते सहज वळण पडून गेलं. पतिव्रता पतिव्रता वारकरी संप्रदायात बी फार मर्मज्ञ तुकामणी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग ते जे स्वभाव पडला का ते बोलण्यात येत असतं. अधिकारी स्त्री ती फार नाविन्यपूर्ण, पण मालक इतके नालायक. तिच्या मालकाचं नाव होतं, एक 4 रावणापैकी एक रावण होता तो. बाकी त्याला अलीकडचं नाव काय होतं घरी गेल्यावर पा. फार वात्रट, फार वात्रट, फार वात्रट. पंढरपुरातल्या मालकासोबत युद्ध करत होता. नाकात दम आणला पंढरपुरातल्या मालकाच्या. आणि तुम्हाला खरं सांगू, खरंच बाई इतकी अधिकारी होती, इतकी अधिकारी होती की तिच्या मालकाला पंढरपुरातला मालक, काशीतला मालक मारू शकत नव्हते आणि त्याच्यात मारायची ताकद नव्हती. मी काशीतल्या मालकाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो. त्याच्या विरोधात बोलायला काय टप्पर आहे गिरगावच्या बाळूची. पण पुराण, शास्त्र आणि वेद त्याच्यासाठी ग्वाही देते की ती इतकी अधिकारी होती. पण तिच्या मालकाला मारण्यासाठी या मंदिरातल्या मालकानं जरसा कुटाणा केला, म्हणजे मारुती रायनं, आणि भुंगे मारले. मारले भुंगे. तिथं बऱ्याचपैकी कसे मारले, काय मारले ते रामायणात पाहायचं नाही. अजून एक विशिष्ट प्रकारचं पुराण आहे, त्याच्यात बघा तुम्हाला भुंग्याचं प्रकरण त्याच्यात जास्त सापडेल. रामायणामध्ये त्रोटक प्रसंग दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही वेगळं पहा, मग सापडेल तुम्हाला त्याच्यात. आणि मग ते खूप अट्टहास केल्याच्या नंतर तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. तिला मुलं बाकीचे किती होते ते मी सांगणार नाही, पण एका मुलाचं नाव होतं धनसेन. वाक्य नीट लक्षात ठेवा. तिच्या मुलाचं नाव होतं धनसेन. तर रावणानं एके दिवशी गुप्तचर खात्यासोबत पत्र पाठवलं की त्या रावणाला विचारलं की तुझ्या मुलाचं नाव तू धनसेन का ठेवलं. तर त्यानं गुप्तचराकडे पत्र रिटर्न पाठीमागं लिहून पाठवलं की माझ्या मुलाचं नाव मी ठेवलं नाही, माझ्या पत्नीनं त्याचं नाव धनसेन ठेवलंय. रावणाच्या लक्षात आलं आपण बाईला कशाला बोलावं. मग मंदोदरीनं स्वतः विमानात बसल्या, कारण 14 विमानं होती रावणाकडं.
घरचीच विमान होती, घरचीच. त्या विमानाला पेट्रोल नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, त्याला वातावरणाचा संबंध नाही, काय त्याचे पंखे तुटत नाहीत, टायर तुटत नाहीत. ते अशी विमान होती 14. त्याच्यापैकी कामगो हो ब्रह्मदत्ता, ब्रह्मदत्ता हा, प्रभदत्ता हा, असे 2 विमानं त्याच्यातले ते होते. एका विमानात बसली आणि स्वतः चंद्रसेनेकडे आली. चंद्रसेनेला सांगितलं, बाई माझ्या मालकाची एक शंका आहे, तुमच्या मुलाचं नाव धनसेन का? माझ्या मुलानं 222 पद असलेल्या मंत्र्याला हत्ती सगट बांधून 17 बाऱ्या आणलं, म्हणून सत्रजित किंवा इंद्रजित माझ्या मुलाचं नाव ठेवलं. हे सार्थ आहे, त्यानं ते काम केलं ना. पण तुमच्या मुलाचं नाव धनसेन का? आम्ही तर श्रीमंत आहेत, आमच्या इतके तुम्ही श्रीमंत नाहीत, तरी पण तू तुझ्या मुलाचं नाव धनसेन का ठेवलं? तिनं सांगितलं, मंदोदरी तुम्ही सगळे वाजल्यावर लंका आम्हालाच, तुमचं सगळ्याचं वाजल्यावर लंका आम्हालाच आहे. तर त्यावेळेसपासून मंदोदरीला गुचक्या लागत होत्या धसकीच्या. एक दिवशी लंका जातीबाई, जातीबाई, रावण कधी कधी झोपीतून बरळत होता चंद्रसेनेचं वाक्य ऐकल्यावर. याच्यासाठी वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर फार गोड बोलायचे त्याच्यावर. का धसकी होती? मग मंदोदरीला उचक्या लागत होत्या धसकीच्या, रावणाची कधी कधी झोप मोडत होती, बरळत होता. सामान्य असेल चंद्रसेना ती, काय टोक असेल त्या चंद्रसेनेचं. महाराज तिचा एक मुद्दा सांगतो, तिचा पलंग पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात ज्या अंगठ्यानं मोडला का, त्याच अंगठ्याला 8व्या अवतारात बाण लागून पंढरपुरातल्या मालकाची त्या दिवशी भाकरी बंद झाली. भिल्ले विंधिले शारंग. शाप कोणी दिलाय? चंद्रसेनेनं. जिच्या शापामुळं पंढरपुरातल्या मालकाला इहलोकातली यात्रा सोडावी लागती, इतकी इतकी शक्तिशाली बाई. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय आहे. बाकीचे कोण कोण किती आहेत घरी गेल्यावर पा, मोबाईल मोठा येत तुम्हाला, पण 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय आहे. ज्या संन्याशाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. माझ्या आळंदीतले मालक प्रत्यक्ष शंकर म्हणले, ते मूर्तिमंत शंकर शंकर म्हणले. आणि पैठणमधले मालक म्हणले 1 नंबरचे वारकरी. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे, असं पैठणच्या मालकानं नमूद करावा. आणि देहूतले मालक तर सरळ सरळ सासऱ्यानं सासूनं कमवलेली संपत्ती तुपात बुडून सुना खात्यात, पण सासऱ्याला जी म्हणत नाहीत. हो, इतकी इतकी प्रवृत्ती बिघडली. तर मला सांगा, एवढे मोठे तुकोबर आहे, मारुतीरायाला जिकार घालतात, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मारुतीरायाला शरण जातात आणि वाट विचारतात भक्तीची. काय भक्तीच्या त्या? काय भक्तीच्या त्या वाटा, आवाज आवाज, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. बजता बाब्या सुभटा, बजता बाब्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीची वाट विचारा. किती मारुतीराय मोठे असतील कल्पना करा. एका मोठ्या माणसाच्या दाढीन मिशा जाळल्या, त्याची 1 चौकट इकल्यावर 15 बारे आमदार होता येते. 1 चौकट, 1 घराची चौकट. माय काय गोळ्या संपल्या नाही, दुखत आहे हाड, हाडाचा आणि डोक्याचा काही संबंध नाही, याच्या काही गोळ्या नाहीत. ह्या अपघातामुळे आहे. आता ते मागचं काय असेल, मी काय कोणाला गुडघे हाणले नाही, पाय हाणले नाही, पण असं मागचं काही जरासं गडतुडं शिल्लक पापाचं, म्हणून इथला तो बॉईल जेन ते क्रॅक झाला. जाऊ द्या, हो द्या, ते करू नीट, गोळ्या खाऊ खाऊ. तुमच्यात पैशाच्या खाच्यान मला कुठं
अहो थानायचं काय, त्याला ताने पानाळा वाटा आलं आणि मोरी वाट गेलं, त्याची काय काळजी नाही करायची, चलत राहतंय ते. तर एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होत आहे ते. 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे सांगता येतील वकील साहेब. घरी गेल्यावर लिहा तुम्ही, आहे का नाही. इथं बसलेले मोठा लोक आहेत ते सगळे, यायला हिसाब येतील. मग शिक्षण 7वी, आपल्याला काय त्याचा हिसाब जोडायला. एका चौकटीचं सोनं 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी. चंद्र सूर्य तोपर्यंत कोणाच्या बापाला त्याच्या मतदारसंघात तो कोणाला आमदार होत देत नव्हता. एवढा मोठा. बायका 80,000. मतदान कोणाला टाकत्यान. सासरे किती 80,000. सासा सांगता येतील का पदू द्या. मग नाही ज्याच्या जावायनं 80,000 केल्या, सासऱ्याला 200 तरी नाना. किती सासा असत्याल. रावणाला 1,00,000 पोरं, बापानं केल्या 80,000, पोराला 11 तरी, नातवायला 7 तरी. आणि कशाला कोणाच्या पाय पडन मला मतदान हाणं म्हणून. एवढ्या श्रीमंताच्या दुपारी दाढी मिशा जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. काय ताकद असेल. पण मधुनाना त्या बाईनं शेपूट तोडून घेतली. मारुती रायाची धरली शेपूट आणि सांगितलं, हनुमंता पुच्छाग्रो अग्रभागेषु. पुच्छाग्र भागेषु. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी आणि अग्रभाग म्हणजे पुढच्या टोकाला पंख अडकलेला आहे. आणि ते पंख भ्रमराचे. तुला मी सांगितलं होतं भुंगे आडव म्हणजे आमरत जाणं बंद होईल. आणि आमरत जाणं बंद झालं की माझे मालक काही वेळापुरते अस्थिर राहतील. तितक्या वेळात प्रभू रामचंद्र मुक्त होतील. ते माझ्या घरी येतील, माझा पाहुणचार घेतील, अयोध्येला निघून जातील. पुन्हा मी अमृत रक्तावर टाकील आणि माझ्या मालकाला चेतन करीन. पण तू असं न करता तू भुंगे मारलेस ना. तर मारुतीराय म्हणले, नाही, माळकऱ्यांनी खोटं बोलू नये. मारुतीराय किती टोकाचे माळकरी होते. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि तू खोटं बोलतो सरळ हनुमंता. अरे पुच्छाग्र भागेषु. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी आणि अग्रभाग, त्या शेपटीच्या गोंड्यामध्ये पंख सापडलं ना हनुमंता. हे तू मारल्याशिवाय सापडलं का. मान खाली घातली आणि मग शेपटी हातात धरली आणि झटका हाणला. हिनं लय शहाणपणा केला रे. ही राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही. रामेश्वरला मारुती राहायला शेपटी नाही. काय मोठी ताकद असेल बाईची, काय मोठी व्याप्ती असेल. त्या बाईनंच सांगितलं होतं, आगा कुबेरा आलका भय आदिष्टितम ममम धनसेनाम वरुता. कुबेराची आलका नावाची नगरी, तिथंही माझ्या धनसेनाचं राज्य राहील. म्हणून पोराचं नाव धनसेन. रावण गेल्याच्या नंतर त्या लंकेत माझ्या मुलाचं राज्य राहील. म्हणून धनसेन. आणि अजून 9 नगऱ्यावर तिचा डोळा होता आणि त्या ती पूर्ण प्राप्त करूच शकत होती. पण नवरा नालायक असल्यामुळं सगळ्या भानगडी झाल्या आणि सगळं विचकून गेलं. त्यावेळेला धनसेन वरी गेल्याच्या नंतर यमापाशी रडत होता. माझी आई सगळं प्राप्त करून द्यायची ताकद होती. माझ्या बाबांचं आयुष्य चंद्र सूर्य तोपर्यंत जाण्याचं नव्हतं. एवढी मोठी शक्ती होती. मारुतीरायानं लोळण फक्त 3च जाग्यावर घातली. 3च जाग्यावर. अधिकारी संतांपाशी 1, प्रभू रामचंद्रापाशी 1 आणि चंद्रसेनेच्या दारात 1 लोळण घातली. तिच्या दारात अशी लोळण घातली. तर बाहेर आल्याच्या नंतर अंगाला जी माती लागली होती का, तिची माती अशी मारुतीरायाच्या अंगाची माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावित होते. कपाळाला. कारण पतिव्रतेची फार मोठी शक्ती असते. तिच्या दारातल्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती मारुतीरायाने अंगाला लावून घ्यावा. पंढरपुरातले मालक 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र यांनी कपाळाला लावा. बाई किती अधिकारी असन,
पण त्या कुळाचा निर्वंश झाला, निर्वंश. एकही शिल्लक राहिलं नाही. इतक्या टोकाला गेलेलं कुळ एकही शिल्लक राहिलेलं नाही. एकदा तिच्या सासऱ्याचे पित्र होते, हे लय कौरक बिचलन, मी पूर्ण इराम घेतो पटकन. तिच्या सासऱ्याचे पित्र होते, चंद्रसेनेच्या सासऱ्याचं पक्ष होतं मधुनाना. आणि सामुग्री आणायला वेळ झाला, करावं काय, सूर्य थांबत नव्हता. आणि तर्पण हा विधी सूर्याच्या किरणात करत असते. जोलकर नाना सूर्याच्या किरणात करत असते तर्पणिधी. आणि तर्पणिधी करण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करावं लागतंय. यालाय व्रत भयजनो यत् सर्वाति पिंडयो भाषा मगध पुरयो पुरशास्त्रा सन्मतो अधिष्ठितं लोकत्रयं देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु विंधु तटा सर्वस्थितायं ग्रामे झोला संस्थितं स्तताय सर्वं काशीनाथ शर्मन्ये आद्य स्थितो यमाग्रो दक्षिणाधिपतयं पयवास अभयस्थितं सव्याप सव्यम यज्ञोपवितः रक्तचंदनम आरक्त पुष्पाधियो अंगुष्टादि स्नान भवम जवादि अक्षदा तिलादि अक्षदा यद्ग्रहेतु सर्वस्थितं यतो विरह तंदुला भयस्थितो होति यत्पिंडः ति सर्व होति भजवतो यत्मुद्योर्मुद्यर भयजतो सर्वहां दक्षिणाधिपते सर्वः वैष्णवजन हितायञ्च सर्वसनिमिद्यायां विष्टमित्र कलत्रं सर्वस्थितायां तत्रो पुनितो यत्तर्पणो शास्त्र स्थितो बाळू महाराज शर्मण्यन करिष्यते. असं दक्षिणेकडे तोंड करून हे 27 वर्षापूर्वी म्हणत होतो मी. हे मेमरी कार्डात आता डाटा आहे, ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर तुमच्यावानी मोबाईल घेत नाही मी. त्याचे बटन माणिक भाऊ दाबल्यावर ते डिलीट होतंय म्हण. आणि असे काही बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकांना जातंय म्हण. हा, त्याच्यामुळं याच्यातलं कोणाचं याच्यात येत नाही, याच्यातलं कोणाकडे जात नाही. आपला हे बरं आहे मस्त, त्याच्यामुळे हेच वापरीत असतो. हे मेमरी कार्ड सुपर दिलं. 27 वर्षापूर्वी तर्पण विधी केलता एका व्यक्तीचा. आम्ही 6 दिवस गंगेवर होतो. दिलता त्यानं 9 रुपये रोज आम्हाला, तिकीट फिटून 9 रुपये रोज पडला होता. तेव्हा कोणालाच नव्हतं तर आपल्यालाच काय, विठ्ठल विठ्ठल तर्पण विधी करण्यासाठी सूर्याचे किरण लागत असतात. तर्पण विधीसाठी सूर्य थांबवला. डोंगर शेळकीच्या धोंडू तात्यांनी आहे तिकडं, इकडे एक धोंडू तात्या म्हणून संत होऊन गेले इकडं अहमदपूरकडं असं. हा इकडं. आणि योग सूर्य अस्तमानाला चाललाय. नवऱ्यानं सांगितलं चंद्रसेने तर्पणाला ब्राह्मण आलेत. मी शर्ट काढून बसलो, मोळाच्या अंगठ्या घातल्यात, सामुग्री अडचणी, दंशनाला सामुग्री आणायला पाठवलंय. आणि सूर्य थांबत नाही, कळानं उतरायला लागलाय. बाहेर आल्या, तर्पणाचा कुंड पेटलेला होता. आणि ते तर्पणाचा कुंड पेटला, त्याच्यातली एक काडी घेतली, समिधा म्हणते त्याला, पेटलेली. आणि पेटलेल्या समिधेचा विस्तू सूर्याला दाखिला. हे दिसतंय का म्हणे तुला, लक्षात ठेव. आणि समिधाची पेटलेली काडी दाखिली, यज्ञात टाकून दिली. काय सूर्याची ताकद आहे जाची. त्याला माहीत होतं उद्या सकाळी आपल्याला जाळून टाकी ती. इतकी शक्ती बाई तिच्यात. नाव चंद्रसेना. अजून 3 मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या दिल्या की रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळं शहाण्या डॉक्टरनं चिठ्ठी लिहिलं पाहिजे, अजून 3 दिवसाला या. लगेच कशा पुढच्या 3 गोळ्या द्यायच्या आहे का नाही. ह्या 2-4 मुद्द्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल चंद्रसेना किती मोठी आहे. पण कुळातलं नाना एकही शिल्लक राहिलं नाही. घरातल्या सगळ्याच्या लोशाला येऊन काळ बसला. मग एवढ्या मोठ्या घरची लोक जातात. आदरणीय वैकुंठवासी काशीनाथराव गेले. पाळोदे कुटुंबियाला निमूटपणे मान्य करावं लागन. किती मोठी चंद्रसेना. एकाचाही उशाचा काळ उठला नाही म्हणून पहिल्या कडव्या येवनिया काळ बैसला शेऊसा, 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 येवनिया काळ बैसला शेऊसा. झाकीत
दोषी कैसे डोळे आता झाकी दोषी कैसे डोळे आता झाकी दोषी कैसे डोळे आता डोळे आता डोळे आता तू सादर नाही वेला काळ एवढी मोठी ताकद काळाची. ब्रह्मचार्यांच्या यादीमध्ये नाना भीष्माचार्यांचा पहिला क्रमांक आणि संन्याशाच्या यादीत मारुतीरायांचा पहिला क्रमांक. तर भीष्माचार्य एवढे मोठे अधिकार संपन्न होते. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसले. 1-2-4 मिनिटात सांगतो आणि पुढं सरकतो. खाली पडल्याच्या नंतर प्रथमता दर्शन घेण्यासाठी पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्रणाम करतात. अर्जुन प्रणाम करतात. मान खाली डोकाळलेली होती. अर्जुनानं बाणाची अशी तिवई लावली, त्याच्यावर डोकं ठेवलं. ते 2-4 मूर्ख तके घेऊन आलते असे. त्या मूर्खाचे तके ते घेतं का पाठी डोक्याला? जयद्रथ्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, शकुन्या हे नालायक तक्के घेऊन आलते. नालायक ते म्हातार कशाचं घेतं यायचे तक्के? हा, काचासारखं स्फटिकासारखं निर्मळ जीवन म्हाताऱ्याचं. त्या काय घेऊ शकतं ते तक्के? बाणाची तिवई, पाणी प्याचे. हो, झारीत पाणी आणलं, सोन्याच्या झारीत. इदुर काकाच्या हातात झारी रिकामी. सोनं हे कोण्या माणसानं हात लावला तर बाटत नसतंय. हीच तू कोणाच्या घरचा घ्या, बाटत नसतो. हो, सोनं घाणीत पडू द्या, धुतलं की स्वच्छ. सोनं बाटत नसतं नाना. अजून 5-4 गोष्टी आहेत, जाऊ द्या. आपल्याकडं खापराच्या घागरीला पहिला हात लावला की पळाट्या काड्या कुड्या जमा करीत, तिला पेटून देईत आणि त्याच्यावर घागर टाकीत. ती तापली की गुठे दादा ती घागर निर्मळ. असं होतं ते. शास्त्र होतं त्याच्यासाठी. सोन्याला अपवित्रपणा नाही, विष्ट्याला अपवित्रपणा नाही. इस्तू ज्या स्थानावर गेला तिथलं स्थान प्राप्त करत असतो. चुलीतला इस्तू 3 गवऱ्या टेकल्या आणि त्याच्यावर गाडगं टेकलं की त्या विष्ट्याला भडाग्नी नावाचं रूप येतंय. भडाग्नी म्हणजे माणूस मेल्यावर दारात पेटीत त्याला भडाग्नी म्हणतात. हेच इस्तू यज्ञामध्ये द्रवीच्या स्थित सिंचन क्रियेने केला की मग त्याला यज्ञाग्नी म्हणतात. यज्ञाग्नी म्हणतात, यज्ञाग्नी. आपण सगळेजण चुलीत इस्तू पेटून स्वयंपाक करतो, त्याला वैशान्यर नावाचा अग्नी म्हणतात. आणि हा अन्न खाल्ल्याच्या नंतर मधलं तुम्ही हिवाळ्यात बघा ना, माणसं बोलताना तोंडातून वाफा निघत्यात. जसं कारखान्याचं बॉयलर पेटलंय, वाफा निघतात का नाही हिवाळ्यात बोलताना नाना? तर मग मधात एक अग्नी, भडाग्नी. ह्या तिथं स्थान प्राप्त झालं की तो भडाग्नी. आणि अजून एक भडाग्नी माग नाही का एका गावात कुठं का नाही यष्ट्यात मधात गेल्या. कुठं तुर्की का काय? महाडच्या पुढं नाही 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 नाही, ते दुसऱ्या राज्यातलं नाना. दुसऱ्या राज्यात झाला ना भूकंप. हा, तिथं माळकरी नव्हते का नाही का कोणीच? तुर्कीला झालं. हा, तुर्की असो की कुर्की असो, पण झाला ना तिकडं. बंध्या यष्ट्यात गेल्या म्हणून तिथं माळकरी नव्हते. ही धरणी का फाकत असते माहितीये का? तिथं एक मोठा अग्नी असतो. तो अग्नी त्याला शास्त्रा इकडे विज्ञानाच्या भाषेत लाव्हारस म्हणतात. आपल्या शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात? घरी गेल्यावर हीच का ना